मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून आपण रेबीज या आजाराविषयी अनेक बातम्या पाहतोय. पण खरोखर रेबीज कसा होतो आणि यावर उपचार काय? कोणताही कुत्रा चावल्याने रेबीज होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुत्रा चावला तर रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामध्ये कुत्र्यानं बाळाच्या जखमेला चाटल्यानं ते बाळ दगावल्याची एक धक्कादायक घटना समोर येते. काय आहे हे प्रकरण तर मी तुम्हाला सांगते. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली NCR मध्ये सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून डॉग शेल्टर होम मध्ये पाठवण्याचे आदेश दिले. या विरोधामध्ये लोक रस्त्यावर पण उतरले, पण त्याच वेळी एक हृदयद्रावक घटना घडली. ती म्हणजे अशी की कुत्रा चावल्याने वेळेवर इलाज न झाल्यानं काय होतं ही बातमीही समोर आली. तुम्ही देखील हे वाचलं असणार आहे. अदनान नावाचा एक 2 वर्षाचा मुलगा रेबीजमुळे या बाळाचा मृत्यू झाला. या कुत्र्याने बाळाची एक जखम जिभेने चाटली होती. कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं आणि या हलगर्जीपणामुळे मुलाच्या जीवावर हे सगळं प्रकरण उठलं. या घटनेनं कुटुंबालाच नाही तर परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आणि त्यानंतरच आता बोललं जात आहे रेबीज या आजाराविषयी. खरंच तुम्हाला रेबीज या आजाराविषयी माहिती आहे का? आणि अलीकडच्याच काळात रेबीजने अनेक लोकांचा मृत्यू झालाय, पण हे सगळं का होतंय आणि आपण याकडे दुर्लक्ष करतोय का? याची लक्षणं काय आणि त्याबाबत उपाय काय, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. रेबीज एक असा आजार आहे जो मेंदू आणि मज्जा संस्थेला प्रभावित करतो. हा आजार जीवाणूंमुळे होतो. त्याचं नाव रॅप्टोव्हायरस असं आहे. कुत्रा चावला अथवा तो चाटला जरी तरी त्यामुळे हा आजार पसरतो. अशा आजारामुळे मृत्यू पण ओढावू शकतो. कुत्र्याच्या लाळेमध्ये रेबीज व्हायरस असू शकतो. हा व्हायरस जखम किंवा डोळे, तोंड, नाक याच्या संपर्कात आल्यावर मनुष्यामध्ये संक्रमित होऊ शकतो आणि त्यामुळे आपला जीव जाऊ शकतो. आता हा रेबीज नेमका पसरतो कसा? तर रेबीज प्रामुख्यानं जंगली प्राण्यांमध्ये, पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरू शकतो. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या माहितीनुसार प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसाच्या अंगावरची उघडी जखम साठल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू हा मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. भारतात 95% प्रकरणामध्ये माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे, तर 2% प्रकरणात मांजर आणि 1% प्रकरणात कोल्हा किंवा मुंगूसमुळे ही रेबीज होऊ शकतो. आता ह्या रेबीजची नेमकी लक्षणं काय, ती आपण कशी ओळखायची? तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार रेबीजची लक्षणं काही वेळा फार उशिराने लक्षात येतात, पण तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता देखील असू शकते. आता लक्षणं काय असू शकतात? तर ताप येणं, अंगदुखी होणं, व्हायरस सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये म्हणजे चेतासंस्थेमध्ये शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं. त्याचबरोबर रेबीजच्या रुग्णांचं वागणंही बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने देखील त्यांचा अचानक मृत्यू होऊ शकतो. पॅरालिटिक रेबीज मध्ये स्नायू हळूहळू कमकुवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. हे सगळं सांगत असताना तत्काळ उपचार करणं ही तितकंच गरजेचं आहे, नाहीतर 100% प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो. प्राणी म्हणजे कुत्रा चावलेली जागा ही स्वच्छ नेमकी मग कशी करायची? तर रेबीज व्हायरसच्या प्राण्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरामध्ये हा प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं खूप महत्वाचं आहे. प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करायला हवी. पाणी, डेटॉल किंवा साबणाने जखमेचा जो भाग आहे तो निदान 15 मिनिटं तुम्ही स्वच्छ धुवा. जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अँटीसेप्टिक लावा किंवा साबण किंवा व्हायरस विरोधी पदार्थ, ज्यामध्ये अल्कोहोल किंवा आयोडीन असे काही पदार्थ तुम्ही लावू शकता. जखम पाण्याने तुम्ही धुवावी. जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी तुम्ही टिटनॅन्सचं इंजेक्शन देखील घेऊ शकता. आता कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार पण देणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी तत्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी. आता हा कुत्रा चावल्यामुळे झालेल्या जखमेवर काय लावायचं नाहीये, तर डॉक्टर असं सांगतात की साध्या हातांनी जखमेला तुम्ही स्पर्श करू नका. स्पर्श करण्यासाठी आधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ करा. जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यासारखे कोणतेही पदार्थ लावू नका. जखमेवर पट्टी बांधू नका. डॉक्टरांकडे आता कधी जायचं? तर कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर तत्काळ योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा ही तत्काळ साबण आणि पाण्याने तर धुवायला हवीच, पण सगळ्यात आधी रेबीज नियंत्रण ठेवण्यासाठी एकच पर्याय की लोकांमध्ये या आजाराविषयी आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोक खूप उशिरा डॉक्टरांकडे उपचारासाठी पोहोचतात, पण त्यावेळेला आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते आणि त्यामुळेच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. एखाद्या कुत्र्याने प्राण्याने आपल्या शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीनं रेबीजची लस दिली जाते, पण जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्याच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लशीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येतं. रेबीज झालेल्या प्राण्याचं पुढे काय केलं जातं तर कुत्र्यामध्ये रेबीजचा संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. एखाद्या प्राण्याला रेबीज असल्याचा संशय आला तर त्यांना मॉनिटर केलं जातं. या प्राण्यांना सरकारी रुग्णालयात किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं जातं. प्राण्यांना रेबीज होऊ नये यासाठी त्यांचं नियमित लसीकरण हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही घरातही कुत्रा पाळत असाल तरीही त्याचं लसीकरण वेळच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. रेबीज विरोधी लसीचे 2 डोस दिले जातात, त्यानंतर दरवर्षी 1 डोस दिला जातो. केवळ कुत्रा चावल्याने नाही तर कुत्रा चाटल्याने सुद्धा रेबीजचा धोका होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या गोष्टीकडे कानाडोळा देखील करू नका आणि या प्रसंगात रेबीजचं इंजेक्शन लगेच घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांचा सल्ला द्या. आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्राण्याविषयी चुकीची माहिती पसरवायची नाहीये, पण रेबीजमुळे सध्या अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. त्यामुळे आपण सावधान राहणं, सतर्क राहणं आणि या आजारामुळे कोणाचाही जीव जाऊ नये हाच हा व्हिडिओ करण्यामागचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.